बद्दल मला खूपच गोडी निर्माण झाली. मग मी त्याच्यात अनुषंगानं मी दररोज प्रॅक्टिस सुरू केलं. जवळजवळ अर्थात 70 नंतर जवळ 75-76 मध्ये प्रॅक्टिस दररोजची रनिंग सुरू केल्यामुळं मला काही लोक म्हणतात, हे तुम्ही दररोज एवढं पळता, तुम्ही मॅरेथॉन का करत नाही? आता मॅरेथॉन म्हणजे मला त्या मॅरेथॉनची काही कल्पना नाही. नमस्कार मित्रहो, मी दिगंबर शिंदे दिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. व ही केवळ संख्या किंवा आकडा आहे याकरिता हे शब्द मी बोलतोय की माझ्यासोबत आता जे उभे आहेत ते ज्येष्ठ नागरिक नारायणरावजी पाटील कंदमवार हे 73 वर्षाचे ग्रस्त आहेत. परंतु एकंदरीत त्यांचा मॅरेथॉनचा रनिंगचा जो प्रवास आपण कालांतराने टप्प्याटप्प्याने उलगडत पुढे जाऊ तेव्हा खरंच एखाद्या 18 वर्षाच्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीचा त्यांचा हा मोठा प्रवास आहे. याच प्रवासाच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया, थेट संवाद त्यांच्याशी आपण साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कंदमवार सर, एकंदरीत तुमचा जन्म किंवा एक पार्श्वभूमी सुरुवातीची ऐकायला श्रोत्यांना आवडेल. त्याच्या असं आहे, मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा. ऍक्च्युली माझे वडील बिलोली तालुक्यात सावळी नावच्या गावचे पोलीस पाटील जरी असले तर त्यांना शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर त्या शेतीच्या अनुषंगाने ते आई वडील नेहमी शेतीत राबत गावचा कारभार बघायचे. अशा परिस्थितीत त्यांच्या मागोमाग आम्हाला पण गाई वासरं ढोरं म्हशी घेऊन आम्हाला त्यांच्या मागे जावं लागायचं. अशा अनुषंगानं मग ते गाई गुरांच्या मागे पळणं आणि शिवाय रबीच्या सुगीमध्ये 3 ते 4 महिने जवळजवळ ते शेतातच राहायचे. बिराड घर शिफ्ट शेतात करायचे. मग ते जरी शेतात गेले तर आमची शाळा ही गावातच ना. अशा परिस्थितीमध्ये काय करायचो आम्ही, स्पेशली मी शाळा चुकवत नव्हतो. शाळा चुकवणं म्हणजे मला फार हे वाटायचं. म्हणून मी काय करायचं, त्यांनी सांगितलेले कामं करून शाळा गाठायची म्हणजे मला पळावं लागायचं म्हणजे पळावंच लागायचं. त्याच्याशिवाय मला शाळा सापडायची नाही. म्हणून मी पळायचं असायचं. माझा तसा उद्देश काही नव्हता की प्रॅक्टिस वगैरे काही, मला तसं काय म्हटलं. रनिंग पण काहीतरी वस्तू असते, चीज असते, मला काही माहित नव्हतं. मग ते आता आलं, चला पळा. एकंदरीत बिलोली त्यानंतर आपण नांदेडला वास्तव्याला आलात नोकरीच्या निमित्तानं. साधारणतः कोणत्या वर्षी नांदेडमध्ये आलात आणि एकंदरीत कौटुंबिक मुलं या बाबतीत सुद्धा? एकंदरीत 69-70 मध्ये माझी मॅट्रिक झाली. 69-70 मध्ये माझी मॅट्रिक झाल्यानंतर आता कॉलेज म्हणजे नांदेडच्या कॉलेजमध्ये 70-71 मध्ये मी प्रवेश घेतला. PUC ला, प्री युनिव्हर्सिटी कोर्स. त्यावेळेस PUC होती, 11वी-12वी नव्हतं. तर प्री युनिव्हर्सिटी कोर्सला मी ऍडमिशन यशवंत महाविद्यालयात घेतल्यानंतर मग इथल्या नांदेडच्या जीवनामध्ये मी मिसळत गेलो. असं होत असताना नांदेडला येण्या अगोदर शाळांमधून 26 जानेवारी म्हणा, काही कुठे विशेष त्यांच्या शाळेतले हे असतात ना, म्हणजे वेगवेगळे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा प्रसंगात मी रनिंग मध्ये वर भाग घ्यायचा. त्याच्यामध्ये मग पहिला दुसरा नंबर, कधी पहिला कधी दुसरा असा येत असताना मला रनिंग मध्ये गोडी निर्माण झाली. ते काहीतरी कॉम्पिटिशन वगैरे बरे असतात असं म्हणून मी त्याच्यात भाग घ्यायचो. मग कॉलेजला आल्यानंतर कॉलेजला पण 26 जानेवारी आणि कॉलेजमध्ये होणारे वर्षाचे ते दिवस, काही स्पेसिफिक कार्यक्रम वगैरे ते अरेंज करायचे. त्याच्यामध्ये रनिंग कॉम्पिटिशन वगैरे मी करायचो. त्याच्यामध्ये पण पहिला दुसरा येत असताना मग रनिंग बद्दल मला खूपच गोडी निर्माण झाली. मग मी त्याच्यात अनुषंगानं मी दररोज प्रॅक्टिस सुरू केलं. जवळजवळ अर्थात 70 नंतर जवळ 75-76 मध्ये प्रॅक्टिस दररोजची रनिंग सुरू केल्यामुळं मला काही लोक म्हणतात, हे तुम्ही दररोज एवढं पळता, तुम्ही मॅरेथॉन का करत नाही? आता मॅरेथॉन म्हणजे मला त्या मॅरेथॉनची काही कल्पना नाही. ऍक्च्युली मॅरेथॉन काय असते, कुठं असते, काय. साधारणतः कितव्या वर्षी ही कल्पना एखाद्या मित्राने सांगितलं आणि तुम्ही इम्प्लिमेंट केलात किंवा त्या भागाकडे मॅरेथॉनकडे वळलात? साधारणतः वर्ष? त्यावेळेस माझं वय 22 ते 25 वर्षाचं वय असेल. ओके. त्या वयामध्ये मला कळलं की बाबा मॅरेथॉन काहीतरी एक चीज आहे. त्याच्या संदर्भात आपण काहीतरी एक चौकशी करून माहिती काढून त्याच्यात काही करता येते का बघावं. त्या उद्देशानं मी चौकशीला लागलो असताना मला कळलं की पुणे, मुंबई आणि मोठ्या मोठ्या शहरांमधून मॅरेथॉन होतात, रनिंग कॉम्पिटिशन असतात, इव्हन इंटरनॅशनल लेवल वर पण असतात. आता तेवढी नसली तरी आपण
कमीत कमी पुणे मुंबई तरी करावं अशा उद्देशानं मी त्याच्यात सहभाग घ्यायचा उद्देशानं चौकशी सुरू केली. मला कळलं आता पुण्यामध्ये पण होतात, मुंबईमध्ये होतात. मग ते सुरुवातीला मी पुणे म्हणल्यानंतर पुण्यातले लोक फास्ट असतील कसे असतील म्हणून मी 10 किलोमीटर पासून सुरू केलं. पहिल्या वर्षी 10 केलं, दुसऱ्या वर्षी मला 10 काहीच वाटणार गेलं, तर दुसऱ्या वर्षी हाफ मॅरेथॉन सुरू केलं. अशा पद्धतीनं पुणे मुंबईमध्ये हाफ मॅरेथॉन करत 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 एकदा दोनदा मी फुल मॅरेथॉन पण केलं. तर फुल मॅरेथॉन मध्ये मला थोडं जास्त इंटरेस्ट झाला आला. साधारणतः हाफ मॅरेथॉनचं अंतर किती किलोमीटरचं असतं आणि फुल मॅरेथॉनचं अंतर कितीचं असतं? हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर असं बोलतात, माझा ते 22 किलोमीटरच होते. ओके. तर 22 किलोमीटर अंतर करताना जो इंटरेस्ट, जो गोडी आणि जे आनंद वाटायचा ते फुल मॅरेथॉन मध्ये मला आलं नाही, कारण का मी थोडं कमी पडायचं तिथं. मग मी हाफ मॅरेथॉन धरून बसलो. तर तब्बल 2013 पासून आज तागायत मी कुठे गेलो तिथं हाफ मॅरेथॉन करतो. ओके. निश्चितपणे ही मॅरेथॉन असेल, सातत्यानं तुमचं जे रोजचं शेड्यूल आहे, एकंदर दिनचर्या काय आहे, कशा पद्धतीची दिनचर्या आपली सकाळपासूनची असते? खरं म्हणजे आता कॉलेज लाईफ मध्ये तर मला अभ्यासाचं असायचं, अभ्यासात गोडी असल्यामुळे मी सकाळी 4ला उठायचो. 4ला उठून 5-6 पर्यंत अभ्यास करून 6ला जे मी रनिंगला जायचो, तर जवळजवळ 2 तास मी 8 वाजेपर्यंत बाहेरच रनिंगच्या मध्ये असायचा. त्याच्यानंतर मी कॉलेज वगैरे त्याचा लाईफ एन्जॉय करायचो, अभ्यास नाही, आज आताची दिनचर्या आताची दिनचर्या सेम आहे. मी 4लाच उठतो. ओके. 4ला उठल्यानंतर आता ऍक्च्युअली आता माझ्या मुलाचे काही बिझनेस आहेत. मी काय करायचो, सकाळी उठून गार्डन मध्ये जायचो आणि तिथं प्रॅक्टिस करायचो आणि कॉम्पिटिशनची तयारी करायचो. एकंदरीत वयामानानुसार, कारण आज त्यांचं वय 73 आहे, हे 73 वय तीन ह्या करिता मी सांगतो आहे की कारण आज घडीला 18-20 वर्षाची मुलं सकाळी उठत नाहीत आणि त्यांना वेगवेगळे आजार जडलेले आहेत. परंतु आजही 73 वर्षाचा तरुण आपल्या समोर उभा आहे आणि सांगतोय की सकाळी 4 वाजल्यापासूनची त्यांची दिनचर्या होती आणि दिवसभराचा शेड्यूल तर करतातच, परंतु सकाळचा नित्यक्रम जो आहे तो मॅरेथॉनचा तेही ते सोडत नाहीत. सर, एकंदरीत आता आज 73 वय आहे, त्यानुसार आहार विहार कशा पद्धतीचा तुमचा आहे आणि कशा पद्धतीने असावा? खरं म्हणजे आता हे कॉम्पिटिशन ह्या दृष्टीने जर त्या या गोष्टीकडे बघितलं तर आहार हे विशेष असणं आवश्यक आहे. ओके. मात्र एन्जॉयमेंट म्हणून बघितलं तर बक्षिसाची काही लालच नसते, किंवा आपण कोणत्या नंबरवर आलो किंवा किती वेळा पूर्ण केलो याचं काही कॅल्क्युलेशनचा काही प्रश्न येत नाही. म्हणून मी जे नित्याचं आपल्या घरात जे होतं, भाजी भाकरी पोळी म्हणा, काय भात वरण म्हणा, त्याच्या पलीकडे माझं स्पेसिफिक असं विशिष्ट माझं हे नाहीये. अच्छा, आहार टिपिकल हाच आहार घ्यावा किंवा आपण घेतात अशातला कुठले भाग असं काही नाहीये. मात्र कॉम्पिटिशन जिंकण्याच्या दृष्टीनं किंवा आपण भाग घेतो ते आपण एक कॉम्पिटिटर म्हणून घ्यावं, त्या लोकांना मात्र ह्या आहार विहाराची गरज असते. सर, आतापर्यंत आपण आज 73 वर्षाचे आहात, एकंदरीत हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन आतापर्यंत किती अशी संख्या आहे, किती याच्यात पार्टिसिपेट आपण झालेला आहात? 2013 हे 1 वर्ष जर सोडलं, 14 पासून ओके ते आज तागायत मी 1-2 मध्ये माझ्या बॅड लक मला रजिस्ट्रेशन करण्यामध्ये जर मी कमी पडलो असेल तर माझे दरवर्षीचे 2 मॅरेथॉन असतात, पुणे आणि मुंबई. एकंदरीत एजन्सीज कंपनीज कोणकोणत्या, त्याच्या एखादं कंपनी पुणे इंटरनॅशनल, मुंबई इंटरनॅशनल, 2 मी सोडायचंच नाही. ओके. ओके. पुणे इंटरनॅशनल आणि मुंबई इंटरनॅशनल. बाकी 50 असले तर मी त्याच्याकडे बघायचं नाही. हाफ मॅरेथॉन. अच्छा, किती वेळ आपण त्यामध्ये विजयश्री संपादन केलं, हे संपादन केलं किंवा पार्टिसिपंट चांगल्या पद्धतीनं गुणांकन मिळवलं? ऍक्च्युअली मॅरेथॉन मध्ये मला मॅरेथॉन हाफ माझा असू द्या फुल असू द्या, मला पहिला नंबर 2रा नंबर कधी आलेला नाहीये. आता 4थ्या नंबरवर मी एकदा गेलो होतो. 1 तास 20 मिनिटात मी मुंबई हाफ मॅरेथॉन पूर्ण केला असताना मी 4थ्या नंबरवर गेलो होतो. मला त्यावेळेस मी कुठल्या तरी नंबर गाठल असं मी कधी मनात आणलं नव्हतं. मात्र माझ्या 1-2 माणसं माझ्या पुढे गेल्यानंतर मी जर त्यांना जोर मारला असतं तर मी निश्चितच प्राइज मारला असतो. मात्र माझी तशी प्राइज बद्दलची कधी कल्पनाच नव्हती. तरी सुद्धा आतापर्यंत एखादं मेडल्स, सर्टिफिकेट, मेडल्स माझ्याकडे एवढे मेडल्स आहेत. तरी एखादा जे नावारूपाला असलेली संस्था असेल, एजन्सी असेल त्याच्या मुंबई इंटरनॅशनल, टाटा मुंबई मॅरेथॉन आणि पुणे इंटरनॅशनल, हे दोन्हीचे भरपूर मेडल आहेत. दरवर्षीचे मेडल्स माझ्याकडे आहेत. सर, याच्यामध्ये एखादा
अविस्मरणीय मॅरेथॉन बद्दलचा घटनाक्रम असेल तर एखादा आपण शेअर करू. तर विस्मरणीय म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी सगळेच मॅरेथॉन आहे ना अगदी आठवणी किंवा त्याच्यापासून मी स्वतः इन्स्पायर व्हावं असे सगळेच मॅरेथॉन माझ्यासाठी आहेत. मुंबई मॅरेथॉन एक इंटरनॅशनल लेवलची मॅरेथॉन म्हणायचं ते माझ्यासाठी एक आदर्शच आहे. आणि पुणे पण त्याच लेवलचं असल्यामुळं दोन्ही माझ्यासाठी आदर्श असल्यामुळं असं काही त्याच्यात मी कुठलं क्लासिफिकेशन केलं नाही आजपर्यंत. अच्छा. कंदमवार पाटील सर आपल्या सोबत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात, भारतात अनेक वेळा हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट सहभाग घेतलेलाच आहे. परंतु अटके पार झेंडे जसा आपला मराठीतला शब्द आहे, तर ते भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन त्यांनी मॅरेथॉन केलेला आहे. कुठल्या देशात आपण होतात आणि त्या बाबतीत सुद्धा आपण अनेक स्पर्धांमध्ये तिथं लोकलला पार्टिसिपंट सहभाग घेतला होता. कुठल्या देशात आणि कशा पद्धतीचं? आता मला तीन एक मुलगा 2 मुली पैकी एक मुलगी नांदेडला, मुलगा पुण्याला, मुलगी लंडनला. दुसऱ्या नंबरची मुलगी लंडनला असते, म्हणजे इंग्लंडची राजधानी लंडन. तर लंडनला असताना आता योगायोगाला 2010 मध्ये मी 2010 ला गेलो आणि तिथं बघितलं मी जे धावत होतो, मी जे प्रॅक्टिस म्हणजे अर्थात ते भारतामध्ये. आणि माझी एक इच्छा अशी पण होती भारतात रन करताना की मला बघून माझ्यापेक्षा छोटे किंवा माझ्या लेवलचे लोक काहीतरी बाबा ह्यानं पळतं तर आपण का पळू नये अशा उद्देशानं पळाव आणि रनर्स तयार व्हावेत अशा उद्देशानं मी पळायचो. आणि तिथं गेल्यानंतर बघितलं अरे माझं तर मी दुसऱ्याकडून शिकायची वेळ आहे. इतके म्हातारे 80-85 वर्षाचे म्हातारे रन करत असताना मी बघून आणखीन मला इन्स्पिरेशन येऊन मी त्यांच्यात मिक्सअप झालो. आज इंग्लंडमध्ये मी 2010 ते 2017 इतके वर्ष दर वर्षाला 6-6 महिने मी तिथे राहायचो. आणि 6-6 महिने राहत असताना मला शेकडोनी मित्र तयार झाले तिथे रनर्स. आणि त्यांच्यासोबत मी त्यांच्या कॉम्पिटिशन्स मध्ये पण भाग घ्यायचो. आणि त्यांचा एक पार्क रन नावाचा दर शनिवारी पार्क रन नावाचं एक ओके. हे करतात स्पर्धा असते. स्पर्धा म्हणण्यापेक्षा ते आयोजन असते. आयोजन. त्या पार्क रन मध्ये ते इंटरनॅशनल लेवलची पार्क रनचा ग्रुपच असतो. तो ग्रुप ज्या तिथं मी राहत होतो इप्सविच मध्ये ते तिथं त्यांचा मी मेंबर झालो. पार्क रनचा सदस्य आहे त्यांचा मी. आणि त्यामध्ये फुल एन्जॉयमेंट केलंय. माझे भरपूर मित्र त्याच्यात आहेत इंग्लंडमध्ये. एकंदरीतच असाच आपला संभाषणाचा सरांशी हितगुज आपली अशीच सुरू राहणार आहे. परंतु एकंदरीत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल वय जरी 73 असेल तरीही आजही चिर तरुण असा त्यांचा आवडीनिवडीचा स्वभाव आहे. त्यासोबतच रनिंग असेल सकाळपासून त्याचा दिनक्रम सुद्धा अतिशय चांगला आहे. आणि त्याशिवाय आज घडीला कुठल्याही पद्धतीनं त्यांनी बोलताना सांगितलं की वेगवेगळा आहार राहण्यापेक्षा जी काही आपली चटणी भाकरी किंवा जे शेड्यूल एकंदरीत घरी बनवलं जातं तेच अन्न त्यांनी ग्रहण करतात आणि चांगल्या पद्धतीचा अतिशय ठणठणीत तशी तब्येत आहे. सर एक म्हणजे हा एक सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला खूप आनंद वाटेल. माणूस काय करतो माहितीये का, रिटायर झाला, मी रिटायर झालो, अरे मी रिटायर झालो, मला पाणी आणून दे, मला जेवण आणून दे, मला हे आणून दे, बसल्या ठिकाणी सगळे हुकूम करत राहतो. रिटायर म्हणजे काय? रिटायर हे शब्द माणूस मी कामातून गेलो असा अर्थ न काढता आपण रिटायर झालो म्हणजे तर आपण प्रकृतीसाठी आपण काहीतरी करावं या उद्देशानं माणसानं मानसिक रित्या तयार व्हावं. आणि वॉकिंग, जॉगिंग, रनिंग हे जमत नसेल तर स्विमिंग, नाही तर मग योगा, कुठले जे व्यायाम जमते ते व्यायाम करत माणसानं स्वतःच प्रकृती जर सांभाळली तर इच्छा तेथे मार्ग म्हणल्यानंतर माणूस कधी आजारी पडत नाही. मी असं कुठलाही आजपर्यंत आजारी पडून 4-6 महिने असं लोळत राहिलो, मला दवाखान्यात लाखो रुपये खर्च आले, असं कुठल्याच प्रकारचं आज माझ्या बाबतीत घडलेलं नाहीये. माणसाची इच्छाशक्ती असली ना, तो मनात आणलं तर माणूस मागे का पडतो, तो त्याची इच्छाशक्ती मेलेली असते. ते इच्छाशक्ती मरू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही एक तर तुमची प्रकृती, तुम्ही सर्वात मोठी अचिव्हमेंट, सर्वात मोठी कमाई म्हणजे आपली प्रकृती. इतकी सुंदर प्रकृती राहील, तुम्हाला कुठला आजारपण येणार नाही, काय नाही. आणि विशेषतः आणि तुम्हाला जर आता माझ्यासारख्या म्हाताऱ्याला बघून ना काही लोक हा 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 अरे म्हातारे रे असंही म्हणणारे भेटले, अरे बापरे आपण यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे असंही म्हणणारे भेटले, माझा यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे असे म्हणणारे जास्त भेटले. आणि मला अभिमान आहे, मला बघून बरेच लोक आज रनिंग, जॉगिंग करतात, हा 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 हसणारे कुठे गेले माहित नाही. असं एक रनिंगचं हे आहे. त्याच्यामध्ये माणसाला ना त्याच्यासाठी खर्च करायची गरज पडत नाही, कोणाच्या सोबतीची संगतीची गरज पडत नाही, बिना भांडवलीचा
हे एक सोपा मार्ग आहे. व्यायाम योगा हा. असं. असं केलं तर बरं राहते. त्याच्याशिवाय कुठलाही व्यायाम करावा माणसानं मग तंदुरुस्त राहतो. मग मी आजपर्यंत कुठे आजारी पडून लोळलेलं नाही. क्या बात. निश्चितच त्यांच्याशी बोलत असताना तासन तास बोलत राहावं असंच निश्चितपणे वाटते, कारण त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी जसं म्हटलं की बाबा काही वाईट वर्तीचे लोक असतात, हिणवतात, परंतु त्या गोष्टीला त्यांनी बाजूला सारून मी कसं चांगलं व्हावं, माझा समाज कसा चांगला व्हावा, इतरही आजच्या तरुणांना, माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना प्रेरणा मिळावी, असा प्रेरणादायी त्यांचा असाच प्रवास आहे. तोही प्रवास आदर्श प्रवास आपण सुद्धा स्वीकारला गेला पाहिजे. यानंतरचा एक शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी राहणार आहे की एकीकडे म्हटलं जातं की भारताची आयुर्वेदिक आपली संस्कृती आहे, परंतु आज घडीला आपण शेतीमध्ये पाहिलं तर रासायनिक खतं मिळतात किंवा आज घडीला गोळी औषधे असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल वजा माणसं त्या पद्धतीनं आहारी चाललेले आहेत. त्यामुळं आजच्या तरुणाला निश्चितपणे, कारण एकीकडे म्हटलं जातं हा भारत तरुणांचा देश आहे, या तरुणाचा देश म्हटलं जातं, तर आजच्या या तरुण पिढीला आपण सुद्धा 73 वर्षाचे जवानच आहात, काय संदेश द्याल आपण या आजच्या तरुणांना? आपण लाखातली गोष्ट बोललात. आपण रासायनिक खतांचे पासून निर्माण होणारं अन्नधान्य खाऊन आपण आहे ना आपल्या प्रकृतीला आहे ना अगदी लयाला नेतो, आजारी पडतो. ते कारण काय, आज पब्लिक वाढत चालली, त्याच्यामध्ये बिना रासायनिक खताचं आज जनावर आता जनावर संपून गेले. कुठं गावोगावी सकाळी लहानपणी आम्ही बघायचो तर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळी जनावर जात असताना असं वाटायचं की जनावरांची जत्रा. आज तुम्हाला गाय, म्हैस, ढोरं बघायला मिळत नाहीत आणि शेणखतच नाही तर तुम्ही आता तुमच्या शेतात काय टाकणार, असा प्रॉब्लेम निर्माण झाला. आता रासायनिक खत एक पर्याय मिळाल्यामुळे जनावर संपून टाकले लोक. त्याच्यामुळे आपल्याला याला फेस करून त्याच्यातनं होणाऱ्या आजाराला फेस करणं भागच पडलंय. त्याच्यासाठी आपण व्यायामाकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावं. निश्चितपणे सर्वच तरुणांनी असेल, समाजातल्या व्यक्तींनी कुटुंब वत्सल जी संस्कृती आपली होती, त्याच जुन्या संस्कृती आचरण करून इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळं ज्या चुलीला गॅसचा पर्याय म्हणून चुलींकडे आपण वळलो, तशाच पद्धतीनं गावाकडे चला अशा पद्धतीचा एक साधा सोपा गणित त्यांनी सांगितलं आहे. आणि आजच्या तरुणांनी कसं वागावं, वडीलधाऱ्यांचा संस्कार कसे वागावेत, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून एक प्रेरणादायी प्रवास त्यांनी आपला या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद सर, आमच्या या चॅनल करिता आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं पाटील कदम सरांचं मनपूर्वक धन्यवाद सर. धन्यवाद.